पुढच्या बातमीकडे मुंबईसह पुण्यात मॅरेथॉनचा उत्साह पाहायला मिळाला। मुंबईत काँग्रेसतर्फे महिलांसाठी लडकी हूं लढ सकती हूं या नावाने 5 किलोमीटर स्पर्धा घेण्यात आली। यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। तर दुसरीकडे पुण्यात 35व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यात देश विदेशाचे धावपटू सहभागी झाले होते। देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी ही स्पर्धा घेण्यात आली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रात्रीच्या वेळी आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। मात्र तरीही धावपटूंचा आणि पुणेकरांचा या स्पर्धेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। तेव्हा स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेतही महिलांची उपस्थिती ही मोठ्या प्रमाणावरती दिसतेय। पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी ही मॅरेथॉन घेतली जाते। मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून मुंबईमध्ये मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई काँग्रेसतर्फे महिलांसाठी लडकी हूं लढ सकती हूं या नावाने 5 किलोमीटर पर्यंतची ही स्पर्धा घेण्यात आली। यात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। तर पुण्यातही देशविदेशातील धावपटूंचा सहभाग पुण्यात घेतला गेला। मुंबईमध्ये आज मैं लड़की हूँ मैं कर सकती हूँ या एका नाऱ्याखाली मुंबई काँग्रेसनं महिलांसाठी पिंक मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघताय की अनेक महिला यात सहभागी झालेल्या आहेत। साधारणपणे 6 लाख महिला ज्या आहेत त्या या संपूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आहेत। विशेष म्हणजे गुलाबी रंगांनी रंगलेला मरीन ड्राईव्हचा हा रस्ता आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आज आपण जर बघितलं तर मुख्यत्वे आज मराठी भाषा दिन आहे आणि त्या निमित्तानं अशा पद्धतीचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे। समोर आपण बघताय काँग्रेसचे सगळे नेते मंडळी उपस्थित आहे। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सुद्धा उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। बाई, खरं तर आज गुलाबी रंगाने रंगलेला मरीन ड्राईव्ह आम्हाला पाहायला मिळतोय। तुम्हाला कसं वाटतंय सांगा? खूप छान। वा, पत्रकारांना छान वाटलं म्हणजे आपल्याला सगळ्यांना छान वाटतंय। मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की 2 वर्ष आपण 2 वर्ष सगळे याच्या कोविडच्या ह्याच्यामध्ये वाट बघत होतो की असं काहीतरी करायला मिळेल। आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुंबई काँग्रेसवर विश्वास ठेवला आणि त्यांनी आम्हाला आदेश केला की एक पिंक मॅरेथॉन करायची आहे। इथे अनेक जण आहेत ती त्याच्यामध्ये धावणारे आहेत, तुम्हाला माहिती आहे। आणि आम्ही 7 दिवसामध्ये एक्झॅक्टली 7 डेज आम्ही हा यशस्वी केला। माझी सगळी टीम, कार्याध्यक्ष माझे असतील, माझे सगळे कार्यकर्ते असतील, जे स्वतः रन करणारे आहेत तिकडे, या सगळ्यांनी मिळून हा यशस्वी केलेला आहे। मला याचा खरोखर आज सकाळी मी जेव्हा बघितलं तो 100 फूटचा जेव्हा हा जात होता, माझ्या फिलिंग्स काय म्हणजे मी सांगू शकत नाही। खरं सांगतो, मी स्वतः स्पोर्ट्समन आहे, मी स्वतः अनेक मॅचेस जिंकलोय, परंतु इतकं जाणवलं नाही जितकं तेव्हा जाणवत होतं। त्या प्रियंका गांधींचा मास्क घालून 100 महिला 100 फुटाचा फ्लॅग घेऊन गेल्या आणि नंतर जे तो ज्याला म्हणतो ना ते बाढ आ गई आणि 5000पेक्षा जास्त महिलांनी याच्यात भाग घेणं इटसेल्फ इज अ सक्सेस। आणि मला त्याचा आनंद वाटतो की हे सगळं आम्हाला करता आलं आणि त्याचं यश सगळ्यांना मी त्याचं सगळ्यांबरोबर मी शेअर करू इच्छितो सगळ्यांबरोबर। वर्षा गायकवाडजी सुद्धा इथे उपस्थित आहेत। आता आज तुम्ही सुद्धा गुलाबी रंगाच्या टी-शर्ट मध्ये आहात आणि लडकी हूं मैं लढ सकती हूं। मला एक सांगायला पाहिजे की ही लढाई आहे आपल्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची, आपल्या सुरक्षेची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या भविष्याची। आणि उत्तर प्रदेशमधून जे प्रियंका गांधीजींनी हे एक फक्त स्लोगन नाहीये, ही एक मुवमेंट आहे, एक चळवळ आहे आणि ही जी चळवळ सुरू केलेली आहे ते आज पूर्ण बघताय तुम्ही भारतभर चालली। आणि मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरती आज आपण सगळं बघतोय की पूर्णपणे महिला ज्या आज माता भगिनी बघा तुम्ही कशा पळतात आणि त्यांच्या चेहऱ्याचा जो उत्साह आहे, त्यांच्या चेहऱ्याचा जो आनंद आहे आणि जे पिंक वातावरण या ठिकाणी आपण बघतोय, गुलाबी वातावरण, त्यामुळे मला असं वाटतंय की आमच्या सगळ्यांची जी लढाई आहे त्याच्यामध्ये जे प्रियंकाजीने आपल्या सगळ्या महिलांना एक स्लोगन दिलेलं आहे की लडकी हूं मैं
लढ सकती हूँ. कुठल्याही सिच्युएशन असेल किंवा कुठलंही संकट असेल, बिलकुल तुम्ही डगमगता कामा नये. तुमचं सेल्फ रिस्पेक्ट, तुमची डिग्निटी, तुमची सेफ्टी आणि जसं मी सांगितलं तुमचं फ्युचर. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह सुस्मिता बदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील, तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.